मी ऋषिकेश सूर्यवंशी. घराच्या शेजारच्या बागेत आज आपण मिरच्या आणि वांगी लावायची, पण त्या दिगर खोऱ्यानं सगळा बुरुम वडला पाहिजे. हाताच्या सुरक्षेला ग्लव्स घालून घेतलं. तालमीत गेल्यावर वस्तादजी जशी माती वडायला लावत्यात त्याचप्रमाणे खोऱ्यानंच बुरुम वडला. हीच आहेत मापट्याच्या चिपट्यावाने असलेली वांगी आणि मिरचीची रोपं. ह्याची लागवड करायची. झाडं लावायच्या दिगर खड्ड तर खाणलंच पाहिजे. लगेच टिकाव घेतलं. पोकलेनवानेच खड्ड मारलं. एवढ्यात मम्मी म्हणली, बाळा तू आहेस नवीन शेतकरी, रोपं कशी लावायची पहिल्यांदा बघून घे. प्रॅक्टिकल बघून झाल्यानंतर आता बारीक टेस्टिंगची मी बी मऊ मऊ हातानं लगेच रोपं लावून घेतली. झाडं लावल्याच्या नंतर मला शिव्या द्यायला लागली, मालका लवकर पाणी घाल, जाग्यावर खल्लास करशील. एवढा एक तास घरात पळत गेलो. ट्रॅफिकच्या सिग्नल वाणी हिरवं बटन दाबून बोर चालू केली. पण काय फायदा, रपू केलेल्या जीन्स पेक्षा आपलं नशीब फाटकं, पाईपच लिकीज. असलं प्रॉब्लेम लाईक चिल्लर. लगेच निंजा टेक्निक वापरली. पाईपचं थोबाड हातात धरलं. प्रत्येक आळ्यालाच पाणी पाजलं. दिसतंय का नाही सगळं हिरवगार, जणू काय पावसात नाचणारा मोरच. त्यात आज कष्ट करताना हाताला तर सडीच लागली. असा प्रकार परत होऊ नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खोऱ्याचाच दांडा कलरनं रंगवला.